नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल डुबे आपले स्वागत करत आहे आमच्या तांत्रिक शेती चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला मुद्दा म्हणजे सोयाबीन बाजारभाव. सोयाबीन बाजारभाव जर बोलायचं झालं तर शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न म्हणजे बाजारभाव कधी वाढतील. तर बाजारभाव निश्चितच येते 1 ते 1.5 महिन्यामध्ये 50 ते 54 रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता 100% दिसते मित्रांनो. मार्केटचा जर अंदाज घेतला तर त्यामध्ये अंदाज घ्यायचा प्रमुख प्रश्न म्हणजे आता अमेरिकेच्या सोयाबीनच्या ज्या संस्था आहेत, सोयाबीनचा आढावा घेणाऱ्या संस्था आहेत, पूर्ण जगाचा आढावा त्या संस्था घेत असतात. त्यांच्या अंदाजावरती बाजारभाव वाढण्याचा चिन्ह दिसतात. तर अमेरिकेने आता ह्या वर्षी जे अंदाज घेतलेले त्याच्यामध्ये एवढं तर काही तथ्य दिसत नाही का एवढी उत्पादन होईल. दरवर्षीच्या तुलनेत समजा 2970 लाख टन मागच्या वर झालं किंवा सरासरी जर असेल 2900 टन, 2900 लाख टन किंवा 3000 लाख टन याच्या आसपास जागतिक उत्पन्न दरवर्षी असतं. तर त्या उत्पन्नापैकी चीन हा असेल तर चीनचं स्वतःचं उत्पन्न भरपूर असून त्याला 1200 लाख टन सोयाबीन फक्त चीनलाच लागतं. त्यामध्ये सोयाबीन असेल हे असेल. आता आपल्याला माहिती आहे हे निर्यात कोण करतं, ब्राझील करतं. तर ब्राझीलचं उत्पन्न दरवर्षीच्या तुलनेत 100 लाख टनांनी घसरलेलं आहे. त्याचं 1470 लाख टन उत्पन्न होतं आहे. तर त्यासोबत जर आपण बघितलं तर उत्पादन वाढलं कुठं, तर अर्जेंटिना, पराग्वे येत असतील. अर्जेंटिनाचं हे 400 लाख टनाच्या आसपास उत्पन्न यावर्षी होते असं अंदाजामध्ये दिसतं आपल्याला. तर पराग्वे हा देश जे असेल, पराग्वे देशाचं 200 लाख टनाच्या आसपास उत्पन्न म्हणजे भारताच्या बरोबरीत पराग्वेचं उत्पन्न असतं सोयाबीनचं. त्यासोबत अमेरिकेचं 400 लाख टन असतं ते पण त्यांनाच लागतं. जर केलं तर ते फक्त सोयाबीन निर्यात करतात बाकी देशांसाठी. आणि जर ब्राझीलचं सोयाबीन, अर्जेंटिना सोयाबीन असेल तर त्या दोन देशांकडून चीनच जास्त सोयाबीन घेत असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भारताला आपल्याला बाजार जे 4-5-10 रुपये आता बाजार आपल्याला वाढून मिळतील त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपलं सोयाबीन आहे नॉन जी एम सोयाबीन आहे. आणि बाकी देशांचं हे सगळं जी एम सोयाबीन आहे. ते सोयाबीन भारतामध्ये तसं आहे पण बियाणे म्हणजे आपल्याला फक्त आपलं जर आयात जर केली तर फक्त तेलाची म्हणजे आपल्या खाद्यतेलाची आयात करत असतो. सोयाबीनची वगैरे कोणत्याही प्रकारची आयात आपण पाम तेलाची आयात करतो. व तसं बघायला जर सरकारने आता 5 ते 7 दिवसापूर्वी निर्णय घेतला, खाद्यतेल आयात शुल्क कपात नाही केली, तेवढीच ठेवली म्हणजे खाद्य अगोदरच कपात होती ती रेग्युलर ठेवली वर्षभर. अजून सोयाबीन बाजारभाव कमी असतानाही त्यामध्ये जर आयात शुल्क आपण बघितलं कच्च्या तेलाची जर असेल तर ती 4.5% जर 4.5% होती जर आपण जर पहिले रिफाईंड ऑइलची जी होती ती 13.75% होती. ती तशी 1 वर्षभर पूर्ण तशीच लागू ठेवलेली आहे. त्याचा थोडा इम्पॅक्ट आपण मार्केटवर पुढं असा अंदाज लावू शकतो, पण एवढा काही खास इम्पॅक्ट त्याचा पडणार नाही. लईतलं 1 ते 2 रुपयांचा फरक त्याने किलो मागं पडू शकतो. पण जर आपण बघितलं तर आता पॅनिक सेलिंग शेतकरी करतात त्याच्यामुळे मार्केट प्रामुख्याने कमी. ते पॅनिक सेलिंग जानेवारी एंडिंगपर्यंत 100% संपून जाईल. मार्केटमधली आवक बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. तिथून पुढे नक्कीच सोयाबीन बाजाराला आधार मिळेल याची गॅरंटी आम्ही तसं देतोच. कारण जर एकंदरीत स्थिती जर भारतातली जर पाहिली तर उत्पादने 40% घसरलं होतं तरी बाजारभाव 40% कमी होते. ते बाजारभाव नक्कीच भविष्यात 100% वाढतीलच. आपण सोयाबीनची विक्री करताना 15 फेब्रुवारी नंतरच विकावी. जर काही अडचण नसेल तर आपण 15 फेब्रुवारी ते मेच्या या दरम्यान आपण सोयाबीन जर विकली तर नक्कीच फायदा राहू. तर अशाच प्रकारच्या बाजारभावाच्या आढाव्यावरील माहितीसाठी आत्ताच्या आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.